आज मी गेलतो दवाखान्यात. काय गेलतो, कसं गेलतो, कशा पायी गेलतो, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वात पहिले सुरुवात आपल्या दिवसाची होती इष्टीपासून लालपरी. हो मग काय, लालपरीत बसून आपण आलो कॉलेजला. बसून नाही, तसं उभा राहून झालोय. मग काय डायरेक्ट आलो कॉलेजमध्ये. 9च्या सुट्टीत आलो होतो. बाहेर उन्हाळ्यात तिरपला गारवा सुटले हो, त्यामुळे उन्हाळ्यात तिरपीला सकाळ सकाळी लय वाढ वाटते. मग काय कॉलेज केलं, बाहेर आलो साळुंक्यान मी वडापाव खायला. हातोबा मागं सारून वडापाव वडलं. आणि ही चौकात सगळे बॅनर लागलेत, कारण बाबासाहेब देशमुख यांचा बर्थडे होता 3 तारखेला. आता तुम्ही म्हणताल हे कोण आहेत, हे आहेत सांगोल तालुक्याचे आमदार. तिथनं आपण डायरेक्ट आलो घरी आलो बघतोय तर काय आपली पाडी सुटलेली. लोक आपला मदत करायला लागला होता, पण कशाचं काय पाडी गावत्या पाडीला यसन नव्हती. मी ना आहे सगळ्या माळाने पळत होतो, पण काय पाडी गावायचं काय नावच घेणं झालं. पाडी म्हणत असं लय मला बांधून घालताय. आता कसं होतंय तुम्हाला? आईला म्हणलं धर बाया तुझं, तुम्हाला काय गावत नाही. मी तिला लय फोडले, त्यामुळे मला काय पाडी गावत नाही. त्यामुळे मी येऊन बसलो वसा करत. पळून धाबत दणांलो होतं. हृदय माझं म्हणतो तू थांबतो का मी थांबू. मग काय थोड्या वेळानं रात्र झाल्या ना आपण सुटलो गावाकडे दूध घालायला. आणि आज परत अजून बोकांडी होतं बघा आपल्या दळानं दूध. मग काय डायरेक्ट घेऊन पोचलो गावात आल्या ना आपण दूध घातलं पहिलं. आणि ती काम झालं ना आपल्याला दुसरे एक काम करायचं होतं. आणलेलं दळण पहिलं येऊन चक्कीत टाकलं. चक्की म्हणजे गिरण हो. नानाला म्हणलं दळून ठेवा पिठ्ठावर. मी आलो तिथनं डायरेक्ट आपण येऊन पोचलो दवाखान्यात. आता दवाखान्यात यायचा विषय असा होता की आपल्या करंगोळीला झाल्या जखम. मग काय तिथं जी ट्रीटमेंट होतं ती केलं आणि तिथनं डायरेक्ट सुटलो. आपल्याला घ्यायचं होतं मेडिकल मधनं औषध. आणि इथं येऊन बघतोय तर ह्यांचा फ्री फायरचा इकडे निभार दणका उठलाय. 3 लेकराच बाद दिसतात, पण अजून गेम खेळतात. यांचं वय काय, हे करते ते काय, यांचं वय लग्नाचं. आता यांनी करिअरवर फोकस केलं पाहिजे. यांच्या आईबापाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे. यांच्यावर अपेक्षा धरून बसलेली आईबाप. आधी कल येईल मग नग्न, असं काय तर त्यांच्या मनात पाहिजे ना. मोठं फेकून शॅम्पल हाणून सरळ धरली घराकडची वाट. आणि मी गावात नाही येताना कधी मोकळा येत नाही हो. आपली गाडी भरलेलीच असते कायम. पोत दळान, त्यात अजून आज घनाचा अजून दळान. बरं ते जाऊ दे, आता काय पोतीपरांनी आमचं रोज चालायचं. व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.